ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको. ज्याला पाहिजे ना घेऊन जा पाकिस्तानमध्ये. आपल्या आत्माच्या आम्हाला नको आहे. आम्हाला इथे आमच्या स्वराज्य रक्षकांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी पाहिजे. आम्हाला त्यांचे विचार स्वराज्याच्या आठवणी आमच्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. हे अशी घाण नको आम्हाला. औरंग्याची टिप्या बिप्याची ही घाण इथे नको आम्हाला. कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खास द्यायला लागणार. बाकीचं पाणी घेताना खास येत नाही लाडभर. ते 7:30 नंतर तो पाणी चालतं. फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम. मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर. त्या दिवसापासून ते आतापर्यंत मला काही त्रास झाला नाही. सगळं काय ना हिंदू धर्माकडे बडबडत बसायचं नाही. जे बोलायचं ना मग अन्य धर्मांना पण. आम्हाला अभिमान वाटतो की आमचं हे महायुतीचं सरकार, हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार, ज्या हिंदू समाजामुळे आमचं सरकार अस्तित्वात आलं, त्या हिंदू समाजासाठी आम्ही, त्या हिंदू धर्म रक्षकासाठी एवढं मोठं स्मारक आम्ही बनवू शकलो, त्याची सुरुवात करू शकलो, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. कारण हे सरकार आणलंच आहे हिंदू समाजाने जे काय लोकसभेच्या नंतर ही जे काय हिरवी वळवळ जी होत होती, त्या हिरवे जे काही चादरी टाकण्याचे कार्यक्रम सुरू होते, हिरवी गुलाल काय उडवायचे, अल्लाह अकबर म्हणण्याची नाटकं जे सुरू झाली होती, त्या सगळ्याला चोख उत्तर विधानसभेच्या निमित्ताने दिलं. आणि कडवट हिंदुत्वादी सरकार आज राज्यामध्ये बसवलेलं आहे. आणि म्हणून आमचं परम कर्तव्य आहे, मंत्री म्हणून, सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमचं सर्वात पहिलं प्राधान्य हे हिंदू समाजाचं संरक्षण आणि हिंदू समाजाची सगळी इच्छा पूर्ण करणं आहे. हे आम्ही अभिमानाने सांगतो. म्हणून स्मारक बनण्याची वेळ हीच असू शकली असते. ती काय महाविकास आघाडीच्या काळात बनणार, तिथे सगळे मुल्ले मौलवी फिरायचे, तिथे नाही बनवू शकलं असतं. ते आमच्याच काळात बनणार. अधिकार सगळा आम्हीच हिंदू समाजाबरोबर आम्ही उभे राहिलेलो. आमच्या प्रसाद लाडजीने आता फुलटॉस दिलाय तर नितेश राणे सिक्सर मारणार. आमच्या असंच असतं मॅच फिक्सिंग. काय लाड साहेब, त्यांनी बॉल टोलवायचा आणि आम्ही उडवायचा. म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता इच्छा पण त्याला माहिती आहे, हा पराक्रमी ह्याच्याकडे केला तरच काहीतरी कार्यक्रम होईल. कारण का अजूनपर्यंत खूप लोकांना अंदाजच येत नाही की मी मंत्री आहे. म्हणून तो आपला पोवाड्या म्हणणारा पण बोलत होता, आमदार आले. त्याला बोलायला लागला, अरे बाबा मंत्री आहे. लोकांना वाटतच नाही माझी भाषा ऐकून. पण आपण माहिती आहे, आपण कुठेही गेलो तर हिंदू समाज या विषयावर आपण तडजोड करत नाही. पद आज आहे उद्या नाही, मंत्रीपद आज आहे उद्या नाही. पण माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हे हिंदू लिहिलं असणार, याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. ते काय कुठे जात नाही. आणि म्हणून जे काही छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काय आमचा इतिहास आहे काळा ठपका, त्या औरंग्याचे जे काय कवर तिथे ठेवली आहे ना, आमच्या सरकारच्या प्रमुखांची पण तीच मानसिकता आहे. आम्ही तयारीत बसलो. पण आमचे पत्रकार मित्र विचारतात, नितेश राणे जी कब कबर निकालेंगे? पण निकालने के वक्त तुमको नहीं बताएंगे. हा काय बारसा नाही तुला सांगायला, ये इथे नाव ठेवायला. एवढ्या गड किल्ल्यांच्या वर जेव्हा अतिक्रमण काढली, सांगितलं का पत्रकारांना जर हे 5 वाजता कॅमेरा घेऊन? नाही सांगितलं. पहिलं तोडली आणि मग ब्रेकिंग न्यूज चालवली. एक लक्षात. आणि म्हणून मी यावेळी विश्वास देतो माझ्या हिंदू समाजाला, काय तुम्हाला जास्त माहिती देत बसणार नाही. किती पत्रकार मानेवर बसून दे, किती दांडे घुसून दे, काय माहिती देणार नाही. पण जे ठरलंय ते ठरलंय. आणि म्हणून मी यावेळी विश्वास देतो माझ्या हिंदू समाजाला, काय तुम्हाला जास्त माहिती देत बसणार नाही. किती पत्रकार मानेवर बसून दे, किती दांडे घुसून दे, काय माहिती देणार नाही. पण जे ठरलंय ते ठरलंय. आणि एक दिवस कार्यक्रम होणारच, एवढा विश्वास तुम्हाला इथे देऊन जा. त्याची चिंता करू नका. ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको. ज्याला पाहिजे ना घेऊन जा पाकिस्तानमध्ये. आपल्या आप्पाच्या ढोंगलात टाक. आम्हाला नको आहे. आम्हाला इथे आमच्या
स्वराज्य रक्षकांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी पाहिजे आम्हाला. त्यांचे विचार स्वराज्याच्या आठवणी आमच्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. हे अशी घाण नको आम्हाला. औरंग्याची टिप्या बिप्याची ही घाणी ते नको आम्हाला. आणि म्हणून 5 वर्ष आहेत सरकारचे. आता तर आम्ही पिचवर आलोय. अजून 100 बिंबर मारायचेत आम्हाला. म्हणून तुम्ही काय चिंता करू नका. आम्ही ऐकलंय की तिथे फार पोलीस वाढवलेले आहेत छत्रपती समाज. वाढवा ना, अजून मजा येईल. पोलिसाचं संरक्षण जेवढं वाढेल तेवढं तिथला कार्यक्रम करण्यामध्ये मजा येईल. म्हणून ह्याची तुम्ही चिंता करू नका. म्हणून आज तुम्हाला सांग, हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस हा फार महत्वाचा आहे. माझ्या अगोदरच्या बोलणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी ज्यांनी माझ्या त्या छोट्या ताईने जे काही ज्या गरजेला दिला, आपलं रक्त सळसळत. तुम्ही विचार करा, 40 दिवस. अहो 4 मिनिटं कोणी थोडा आपल्या नख लावलं ना, आपण शेवड्यासारखं रडून त्याला पाहिजे ते करून टाक. धर्मांतर अशा असंख्य घटना आम्ही नजरेसमोर पाहतो. आमच्या त्या 2 ताई भेटलेल्या ज्या लव जिहादसाठी काम करतात. धर्मांतर होण्याच्या असंख्य घटना आमच्या नजरेसमोर असतात. काहीतरी आम्ही दाखवायची आणि आपलं धर्म बदलून टाकायचं. कुठल्या तरी पैशाची आम्ही दाखवायची. शाहरुख खान सारखी 4 बटन उघडी केली, ते झालं धर्मांतर झालं. पण आमच्या राजाचा तुम्ही नजरेसमोर ठेवा. 40 दिवस त्यांच्या जीभ काढली, त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढली. शरीरावर एक अशी जागा नव्हती जिथे त्यांना वेदना दिली नव्हती. तरी पण आमच्या राजाने आपला धर्म बदलला नाही. हे तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काय मागत होता तो औरंग्या? तो औरंग्या एवढाच बोलत होता, तुम सिर्फ अपना धर्म बदलो, सबका सब तुमको मिल जाएगा. पण माझ्या राजाने धर्म बदलला नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असताना स्मारक निश्चित पद्धतीने बनेल. पण हिंदू म्हणून तुम्ही विश्वास शपथ घेतली पाहिजे. धर्माच्या रक्षणाची शपथ घेतली पाहिजे की मी माझ्या हिंदू धर्मासाठी काही झालं तरी माझ्या हिंदू धर्माकडे वाकड्या नजराने बघणाऱ्या लोकांना मी जागेवर ठेवणार नाही. मी धर्म रक्षक म्हणून समाजामध्ये फिरेन. ही शपथ घेऊन तुम्ही सगळ्यांनी इथे गेलं पाहिजे. तरच संभाजी राजांच्या समोर तुम्ही नतमस्तक घेऊ शकता. हो, नाहीतर डोक्यावर टोप्या घालायच्या भगव्या आणि धर्मरक्षक लिहिलं झालं आणि मग कोणीतरी काहीतरी खिशात टेकवलं, बदललं इस्लाम मध्ये. असं नाही चालणार. इथून असलं पाहिजे. भगवा आपला रक्तात असला पाहिजे. हृदयामध्ये आणि प्रत्येक नसामध्ये संभाजी राजे बसले पाहिजे. ज्या राजांनी आपल्याला एवढा ज्वलंत इतिहास दाखवलाय, त्या राजाचं इतिहासाचं संरक्षण करणं त्या राजालाही वाटलं पाहिजे. मी ज्या हिंदू धर्माच्यासाठी एवढा त्याग केला, त्या हिंदू धर्माला एवढा वर्षानुवर्ष झाल्यानंतर पण त्याचं रक्षण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाज माझा सज्ज आहे असा अभिमान त्या राजाला वाटलं पाहिजे. हे तुम्ही तुमच्या कृतीतून झालं पाहिजे. नाहीतर आजकाल लोक बसले आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहणार, कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खास द्यायला लागणार. बाकीचं पाणी घेताना खास येत नाही लाडसाहेब. ते 7:30 नंतरचं पाणी चालतं. फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम. मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर. त्या दिवसापासून ते आतापर्यंत मला काही त्रास झाला नाही. मला काही विषय झाला. एवढ्या मोठ्या करोड लोक ते आमच्या महाकुंभला गेले, गंगा स्नान केली. पण फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची, हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहायचं, हा एक कलमी कार्यक्रम. हो का? बकरी ईदच्या काळात हे ज्या बकरी जेव्हा कापतात ते पाणी काय हातातून टाकून काय बाजूला करतात काय? जे काय रक्त, जे काय बकरी कापल्यानंतर जे समुद्रात टाकलं जातं, तेव्हा कोण असे बडबडताना आम्ही ऐकलं नाही. तेव्हा आम्हाला 4 गोष्टी त्या लोकांना सांगताना आम्ही ऐकलं नाही. रमजानच्या काळात बघा रात्री काय धिंगाणा चालू असतो त्या रोजाच्या नावाने, तेव्हा कोण काय बोलताना दिसलं नाही. सगळे काय आम्हा लोकांनाच ते असं करा तसं करा, हिंदूंनी असंच केलं पाहिजे, आमचा श्रद्धेचा विषय आहे. सगळं काय ना हिंदू धर्माकडे बडबडत बसायचं नाही. जे बोलायचं ना मग अन्य धर्मांना पण बोलून दाखवा. त्यांना बोलण्याची हिंमत करा.
त्यांच्या गोष्टी थांबवा. ज्या काही हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा प्रत्येक सणासुदी आम्ही अभिमानाने साजरा करणार. कोणाची आम्हाला फिकीर करायची गरज नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, पुढे जायचंय, कारण 1 वाजले, परत आता पुढच्याही कार्यक्रमाला जायचंय. म्हणून या निमित्ताने आमच्या जटार साहेब असतील, आमचे निकमजी असतील, तिथे आमचे योगेश कदम मंत्री असतील, आम्ही सगळेजण या स्मारकाच्या जे जे काही पाठपुराव्याची गरज आहे ना, त्या सगळ्या पाठपुरावा आम्ही निश्चित पद्धतीने करू. खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत, आमचे रवी चव्हाण साहेब आहेत, निलेश साहेब आहेत. अहो सगळे आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे आहोत. म्हणूनच बोललो ना, या सरकारमध्ये नाही बनणार ना, तर कधीच बनणार नाही, कधीच बनणार नाही. आणि म्हणून आपल्याला विश्वास आहे. शेखरजी आता 5 एकरचं बोलले, आमचे प्रमोद जटारजी 50 वर थांबलेले आहेत. काही चिंता करू नका. त्या कुटुंबाला जो मान सन्मान देऊन त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून सरकार म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्व असलेलं सरकार, आमच्या देवाभाऊच्या नेतृत्व असलेलं सरकार हे स्मारकासाठी जेवढी निधी लागेल ती सगळी निधी तिथे उभी करण्याचा शब्द आज सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांना देऊन जातो. 1ही रुपया कमी पडणार नाही. पण आमच्या छत्रपती संभाजीराजांचं असं भव्य स्मारक तुम्हाला उभं करून दाखवू, ते आंतरराष्ट्रीय पातळीचे लोक येऊन तिथे पाहतील आणि नमस्कार करून नतमस्तक होऊन जातील, असा मी विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि परत एकदा धर्मरक्षणा दिनाच्या निमित्ताने जटार साहेबांनी आम्हाला बोलवलं, या पूर्ण ह्या चळवळीचा सहभाग करून घेतला, म्हणून आमच्या जटार साहेबांचं मनापासून तुमचा आभार मानतो, धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की.